वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 166व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आपण 165 भाग श्रवण केलेले आहेत आणि आजचा जो भाग आहे आपला तो भाग क्रमांक 166। आपण विवरण घेत आहोत समर्थांच्या दासबोध या ग्रंथावर आणि दासबोध या ग्रंथावर विवरण घेत असताना पहिल्या दशकातील पहिल्या समासातील 32व्या ओवीवर आपण चिंतन करत आहोत। भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती। ह्या ओवीवर आपण चिंतन करत आहोत आणि ह्या ओवीवर चिंतन करत असताना भाग क्रमांक 165 मध्ये आपण बघितलं की मनुष्य एकदा काय भरकटला दिशाहीन झाला की तो ज्या पद्धतीची कर्म करायला लागतो त्याच्याकडून जी काही कर्म घडली जातात त्याचं वागणं त्याचं राहणं त्याचं बोलणं त्याचं चालणं हे अशा प्रकारचं असतंय की त्याला भ्रांत म्हटलं जातंय। आणि त्याचीच ओळख घेत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे अवगुणाचे हाती आहे अवघी फजिती या अभंगावर आपण चिंतन करत होतो। त्या एका चरणावर आपण बघितलं चिंतन केलं अवगुणाचे हाती आहे अवघीच फजिती। एकदा विषयाधीन मनुष्य झाला एकदा वासनेअधीन मनुष्य झाला की ती वासना ते विषय माणसाची फजितीच करून ठेवतात। मग तिथे आपण एक विवरण घेतलं की इंद्रपदाला गेलेले असताना सुद्धा त्या ठिकाणी भोगाची इच्छा प्राप्त झाली तो काम आला आणि त्या विषयाधीन झाल्यामुळे शेवटी अवस्था अशी पाहायला मिळाली की त्या कामाने इंद्रपदाला गेलेल्या त्या इंद्राची सुद्धा काय केली फजिती केली। फजिती केली म्हणजे काय तर भग होऊन पडायची वेळ त्याच्यावर आली। मग ते कोणीही असू द्या का कितीही ज्ञानी असू द्या कितीही पंडित असू द्या कितीही विद्वान असू द्या तो जरी साधू असण्याचा आव आणत असेल मी संत आहे म्हणून अशा प्रकारचा आव आणत असेल तरी एकदा काय विषयाधीन मनुष्य झाला एकदा काय वासनेअधीन मनुष्य झाला की ती वासना आणि तो विषय त्याची फजितीच करण्याचं काम करत असतात। म्हणून पुढच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की नाही पात्रा सवे चाड प्रमाण ते फिके गोड। त्यापुढे जाऊन सांगतात की विष तांब्या वाटी भरली लावू नये ओटी तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंग वाव। अर्थातच त्या वासनेअधीन विषयाधीन एकदा काय मनुष्य झाला की तो काय करतोय स्वैराचार करायला लागतोय सैरभैर वागायला लागतोय
त्याच्या वागण्याला दिशा नसते, त्याच्या राहण्याला दिशा नसते, त्याच्या बोलण्याला दिशा नसते, त्याच्या चालण्याला दिशा नसते, ज्याप्रमाणे एखादा मद्यपान सेवन केल्यानंतर एखादा मनुष्य रस्त्यामध्ये वेडवाकडे चालत असतो, त्याच पद्धतीने विषयांची नशा चढलेला मनुष्य, वासनेची नशा चढलेला मनुष्य वेडवाकडे चालत असतो. या ठिकाणी संतांनी जाणीव करून दिली की अरे, रस्त्यामध्ये जात असताना, प्रवास करत असताना जर मनुष्य चांगल्या रस्त्याची निवड करतो, चांगल्या मार्गाची निवड करतो, प्रवास करण्यासाठी अडगळीचा रस्ता जर असेल तर त्या रस्त्यात मनुष्य जात नाही, काट्याकुट्याचा रस्ता जर असेल तर त्या रस्त्यात मनुष्य जात नाही, सरळ आणि साधा आणि सोपा रस्ता तो निवडतोय, साधा सोपा सरळ मार्ग निवडतोय. मग त्याच पद्धतीने या ठिकाणी संतांनी सांगितलेलं आहे की आयुष्याचा रस्ता जर आपल्याला निवडायचा आहे, जीवन जगण्याचा रस्ता जर आपल्याला निवडायचा आहे, जीवनाचं सार्थक करवून घेण्याचा रस्ता जर आपल्याला निवडायचा आहे, तर मग तो आपण का म्हणून काट्याकुट्याचा रस्ता निवडावा, अडगळीचा रस्ता का निवडावा? ज्या कर्माने आपली हानी आहे, ज्या कर्माने आपलं अनिहित आहे, ज्या कर्माने अधोगती आहे, अशी कर्म आपण का करावीत? मग त्या ठिकाणी संतांनी जाणीव करून दिली की बाबा रे, ऊर्ध्व गतीला प्राप्त होईल. अगदीच जर पाहायला गेलं तर ज्या मुळापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, जे साध्य करायचं आहे ते साध्य करता येईल, त्या मुळापर्यंत आपल्याला जाता येईल, त्या देवाची ओळख घेऊन त्या देवाच्या चरणी आपल्याला लीन होता येईल, अशा प्रकारचा रस्ता, अशा प्रकारचा मार्ग आपण आपल्या जीवनाचा निवडायला पाहिजे. आणि तो मार्ग दाखवायचा काम कोण करतात? तर अखंड संत करत असतात. अशा प्रकारचे योग्य मार्गदर्शन करण्याचं काम संत करत असतात. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की नाही पात्रासवे चाड, प्रमाण ते फिके गोड. पात्राकडे पाहून चालणार नाही. जर आपण पात्राकडे बघितलं तर त्या पात्रामध्ये काय आहे त्याची चव आपल्याला कळणार नाही. अर्थातच जो पदार्थ आहे त्या पदार्थाच्या चवीकडे पाहायचा आहे, त्या पदार्थाकडे पाहायचा आहे, तो पदार्थ कोणत्या प्रकारचा काय आहे त्या पदार्थाकडे पाहायचं आहे. ते पात्र सुवर्णाचं आहे, तांब्याचं आहे, मातीचं आहे की अजून कुठल्या विशिष्ट प्रकारच्या धातूचं आहे, ते शोधता कामा नये, ते पाहता कामा नये. जरी आपण स्टीलच्या ग्लास मध्ये पाणी पिलो तरी पाण्याची चव तीच असणार आहे. प्लास्टिकच्या ग्लास मध्ये पाणी पिलो तरी चव तीच असणार आहे. तेच पाणी आपण सोन्याच्या ग्लास मध्ये जरी पिलो तरी चव मात्र तीच असणार आहे. मग उभ्या आयुष्यामध्ये कर्म करत असताना माणूस नेमकं शोधतोय काय, पाहतोय काय की त्याच्यावर वेगळ्या प्रकारची कर्म करण्याची वेळ येते किंवा त्याच्याकडून वेगळ्या प्रकारची कर्म घडली जातात. नेमकं काय पाहतोय? अत्याचार का घडतोय? त्या ठिकाणी ती वाईट कर्म, ती वाईट वासना माणसाकडे का येते? वेगळ्या प्रकारची वासना माणसाकडे का येते? नको तिकडे, नको ते, नको तिथे, नको तसं खायची इच्छा माणसाकडे का येते? का ती इच्छा निर्माण होते? एकदा काय तो काम माणसाकडे आला की तो काय करतो? माणसाला बुरळ पाडतो आणि मनुष्य मग त्या पात्राकडे पाहत राहतो, पात्र शोधत असतो, पात्र पाहत असतो. म्हणून संतांनी या ठिकाणी आपल्याला जाणीव करून दिलेली आहे, ओळख करून दिलेली आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की विष तांब्या वाटी, भरली लावू नये ओटी. सोन्याचं पात्र आहे, तांब्याचं पात्र आहे, पण त्याच्यामध्ये जर विष असेल तर ते अपायकारकच ठरणार आहे.
ते सोन्याच्या पात्रात आहे म्हणून उपायकारक नाही राहणार, ते हितकारक नाही राहणार. ते विष एकदा काय माणसाच्या पोटामध्ये गेलं की त्याचं ते काम करणार आहे. मग त्याच पद्धतीने या ठिकाणी या भ्रांत या अवगुणी माणसाची ओळख करून देत असताना संत म्हणतात की याच्याकडे ही लक्षणं का येतात, माणसाकडे अशा प्रकारची लक्षणे का निर्माण होतात, भ्रांत अवगुणी अवलक्षण अशा प्रकारची लक्षणं माणसाकडे का निर्माण होतात, तर त्याला कारण हेच आहे जे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात सांगितलेलं आहे की विष तांब्या वाटी लावू नये ओठी. तांब्याचा जरी तांब्या असेल, पात्र तांब्याचं जरी असेल, सोन्याचं जरी असेल, तरी त्याच्यात विष आहे. मग ते एकदा काय आपण ओठीला लावलं, एकदा काय आपण तोंडाला लावलं, पोटात गेलं की ते आपली हानीच करणार आहे. त्याचप्रमाणे दृश्य कितीही जरी चांगलं दिसत असेल, दृश्य कितीही जरी वेगळ्या प्रकारे रंगरंगोटी केलेल्या प्रमाणे जरी दिसत असेल, आकर्षितपणा जरी त्याच्याकडे असेल, तरी त्या ठिकाणी आपण शोधलं पाहिजे, बघितलं पाहिजे, त्या ठिकाणी विचार केला पाहिजे की नक्की काय आहे, विष आहे की अमृत आहे. अमृत असेल तर ते संतांच्या कृपेने प्राप्त होत असते. अमृत हवं असेल तर ते संतांच्या मुखातून मिळत असते. अमृताची आरवटी घातली असे गोमटी, ज्ञानी जन भरती ओटी. हे संतांकडे ही ज्याप्रमाणे आपण पानपोई असते की नाही आपली, त्या पद्धतीने संतांकडे ही अमृताची पोळी म्हणावं किंवा अमृताची आरवटी म्हटलेलं आहे, ही संतांकडे असते. मग हे अमृत पिण्याचं सोडून, हे अमृत सेवन करण्याचं सोडून मनुष्य काय पितोय, मनुष्याला काय आवडतंय, संतांच्या विचाराकडे माणसाला कंटाळा येतोय, संतांचे विचार ऐकण्यासाठी माणसाला आळस निर्माण होतोय, कंटाळा निर्माण होतोय. त्या ठिकाणी मन स्थिर राहत नाही. मनाकडे काय होतंय तर नेमकं आवड निर्माण होत नाही. त्याला कारण काय तर विषयाधीन झालेला जो मनुष्य आहे, विकाराधीन झालेला जो मनुष्य आहे, त्याने पूर्वीच्या कर्माचा जर त्याग केला नाही, पूर्वीच्या विचारांचा जर त्याग केला नाही, तर मग परमार्थाची चव त्याला कळणार नाही, परमार्थाची रुची त्याला कळणार नाही. या ठिकाणी ही जाणीव करून देत असताना, ही ओळख करून देत असताना संतांनी एक छोटासा दृष्टांत दिला. मिठाच्या डोंगरावर राहणाऱ्या दोन चिमण्या, मिठाच्या ढिगावर बसणाऱ्या दोन चिमण्या, त्या ज्यावेळी साखरेच्या ढिगावर जाऊन बसल्या, त्यावेळी एक चिमणी साखर खाऊ लागली आणि ती दुसऱ्या चिमणीला बोलू लागली की अगं किती गोड आहे ना, ज्या ढिगाऱ्यावर आपण बसलेलो आहे त्या ढिगाऱ्याच्या ठिकाणी जो पदार्थ आहे, जे आपल्याला पाहायला मिळतंय, खायला मिळतंय, ते किती गोड आहे, म्हणे साखर किती गोड आहे ना. त्यावेळेला ती दुसरी चिमणी बोलली, नाही ग म्हणे मला खारटच लागते ती. अगं म्हणे असं नाही व्हायला पाहिजे. आपण दोघेही एकाच ढिगाऱ्यावर आहोत, एकाच प्रकारचा ढिगारा आहे आणि ते आपण दोघेही जर सेवन करतोय तर एकाच प्रकारची चव आपल्याला लागायला पाहिजे. आपण याच्या आधी मिठाच्या ढिगाऱ्यावर होतो त्यावेळेला खारट लागत होतं, ठीक आहे, पण इथे पण तुला खारट लागतंय म्हणजे काहीतरी विशेष आहे. ज्या वेळेला त्या चिमणीने त्या दुसऱ्या चिमणीच्या चोचीकडे बघितलं त्यावेळेला तिला कळलं की तिने मिठाचा खडा चोचीतच पकडून ठेवला होता, तो टाकला नव्हता. संत हीच जाणीव करून देत असतात की भ्रांत अवगुणी अवलक्षण ते सुलक्षणी होतील, त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची लक्षणं दिसतील, त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची लक्षणं उभी राहतील, पण कधी त्या अगोदरच्या लक्षणांचा, अगोदरच्या गुणांचा, अगोदरच्या विचारांचा त्याग केला तर. मिठाच्या ढिगाऱ्यावर बसून
आणि साखरेच्या ढिगारावर आली तरी जर मिठाचा खडा टाकलाच नसेल तर गोडी काय कळणार? तसंच आहे, संतांच्या चरणी येऊनही जर आपण पूर्वीच्या कर्माचा, विचारांचा, पूर्वीच्या गुणांचा त्याग जर केलाच नाही तर संतांकडे काय मिळतंय, त्याच्यामध्ये काय प्रचिती आहे, काय आत्मसाक्षात्कार आहे, किती सुख आहे, किती समाधान आहे, हे कळेल कसं? म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की बाबा रे, फक्त दृश्य पाहून तुम्ही भुलू नका. दृश्य पाहून जर भुलाल तर वेगवेगळ्या प्रकारचं दृश्य कलीने आज उभं केलेलं आहे. गुरुचरित्रातील 2ऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे कली कशा कशा प्रकारे या भूलोकावर कार्य करणार आहे, कोणाकोणाला सहाय्य करणार आहे आणि कोणाकोणापासून तो दूर राहणार आहे, हे सगळं त्याने सांगितलेलं आहे. परश्री रथ आणि परद्रव्य हरक हे त्याचे भाऊ आहेत. सगळ्या प्रकारचं त्याने त्या ठिकाणी ते कशा पद्धतीने कार्य करणार हे बोलवून दाखवलेलं आहे. ब्रह्मदेवा पुढे सांगितलेलं आहे की मी काय करणार आहे. आणि ज्या युगामध्ये आपण कार्य करतोय त्या युगालाच कलियुग म्हणतात. आणि त्या कलीने वेगवेगळ्या प्रकारचं दृश्य असं उभं केलेलं आहे की ते दृश्य बघितल्यानंतर मनुष्य लगेचच आकर्षित होतो. दिवाळखोरांचा मांड पाहता वैभव दिसे उदंड, परिते अवघे तोतंड बंड पुढे. म्हणून आपण कुठे राहायचंय, आपण काय करायचंय हे आपलं आपण ठरवायचं आहे. हे जाणीव आपल्याला संतांनी करून दिलेली आहे. ही जाणीव आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराज करून देतात की तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंग वाव. सोंग नको, शुद्ध भाव पाहिजे. आणि देव भावाचा भुकेला, भावार्थ देखो न भुलला, संकटी पावे भाविकाला रक्षित असे. देव कशाचा भुकेलेला आहे? आपल्या सोंगाचा नाही. सोंग करून तिथे चालणार नाही. तिथे नुसता दास असण्याचा आव आणून चालणार नाही. तिथे नुसता भक्त असण्याचा आव आणून चालणार नाही. तर प्रत्यक्ष त्या दासासारखी कर्म पाहिजेत. तो सेवा धर्म स्वीकारला पाहिजे. साधक म्हणून उभं राहिलं पाहिजे. साधक म्हणून त्या ठिकाणी कार्य केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी समर्थाने जाणीव करून दिलेली आहे की देव भावाचा भुकेला, भावार्थ देखो न भुलला, संकटी पावे भाविकाला रक्षित असे. अर्थातच जर पाहायला गेलं तर कर्मामुळे माणसावर जी जी संकट येतात, त्याच्या विचारांमुळे, त्याच्या गुणांमुळे जी जी काही माणसावर संकट येतात, त्या संकटातून दूर करण्याचं काम, त्या संकटाचं निवारण करण्याचं काम देव करत असतो, संत करत असतात, परब्रह्म करत असतो. फक्त आपण त्याच्याशी एकनिष्ठ पाहिजे. आपण त्याच्याशी एक रूप झालो पाहिजे. म्हणून पूर्वीच्या कर्माचा त्याग केला पाहिजे. पूर्वीच्या विचाराचा त्याग केला पाहिजे. अनुतापे आसन घातले. पूर्वी होता वाल्या कोली, पण अशा प्रकारची कर्म केली, अशा प्रकारचं कार्य केलं. अनुतापाने आसन घातलं, पश्चातापाने आसन घातलं आणि घडणाऱ्या कर्माची उपरती निर्माण झाली. त्या ठिकाणी वाल्मिकी जेथे तप केले ते वन पुण्य पावन झाले. म्हणून समर्थांनी त्याची स्तुती केलेली आहे. वाल्मिक स्तवन निरूपण नाम या समासामध्ये समर्थ म्हणतात, धन्य धन्य तो वाल्मिक, ऋषी माझी पुण्य श्लोक, जयाचे हा त्रिलोक पावन झाला. पूर्वी केली दुष्ट कर्मे परी पावन झाला राम नामे, नाम जपता दृढ नेमे पुण्य सीमा सांडिली. उफराटे नाम जपता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारिले पुण्याचे, ब्रह्मांडावरुते. म्हणून अर्थातच जर पाहायला गेलं तर उपरती, अनुताप, पश्चाताप हे महत्वाचं आहे.
काही एवढी भ्रांत माणसं आहेत, काही ठिकाणी एवढी भ्रांतपणा पाहायला मिळते की केलेल्या कर्माचा अनुतापच नाही, पश्चातापच नाही. म्हणजे त्या ठिकाणी त्या माणसाला असं वाटतंय की आम्ही जे करतोय ते बरोबरच आहे, तेच सर्वश्रेष्ठ आहे, तेच चांगलं आहे असं त्यांना वाटत असतंय. आणि यालाच तर भ्रम म्हणतात. आपले अवगुण वाटती सद्गुण, यालाच भ्रम म्हणतात. आपण काहीतरी वेगळ्या प्रकारची कर्म करायची, आपण काहीतरी वेगळ्या प्रकारचे विचार घेऊन बसायचं, नको त्या संगतीला जाऊन नको त्या वासने आहारी व्हायचं, नको त्या व्यसना आहारी व्हायचं आणि आपणच स्वतःला मोठं समजायचं. आपण ती पाप कर्म करतो हे मान्य करायचं नाही. आपल्याकडून ती वाईट कर्म घडतात, आपल्या देहाची हानी झाली, आपल्या आयुष्याची हानी झाली, आपल्या संसाराची हानी झाली, हे मान्य करायचं नाही. मग यांच्यात परिवर्तन घडणार कधी आणि परिवर्तन घडणार कसं? खरं तर एकदा त्या वासने अधीन मनुष्य झाला ना, विषयाधीन मनुष्य झाला ना, एकदा ते व्यसन माणसाला जडलं ना की तो काय करतो हे त्याचं त्यालाही कळत नाही आणि त्याच्यावर विश्वास ठेवायलाही लोक विचार करतात ठेवावी की नाही ठेवावं, कारण कोणत्या वेळी काय करेल सांगू शकत नाही. बरं, त्या ठिकाणी परिस्थिती अशी निर्माण होते की तो कुठेही जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, कोणत्याही गावाला जाऊ द्या, कुठे प्रवासात असू द्या, कुठे यात्रेला जाऊ द्या, जत्रेला जाऊ द्या, तो व्यसनाधीन झालेला मनुष्य, एखाद्याला प्यायची सवय असेल, एखाद्याला मद्यपान करायची सवय असेल, तो कुठेही जाऊ द्या, तो तेच शोधत असतो, तेच शोधत असतो. तो वऱ्हाडी म्हणून नवरदेवाच्या बरोबर जरी परगावला गेला ना, तरी कुठे त्या गावात पोहोचला नाही पोहोचला की पहिली त्याची व्यवस्था तो शोधत असतो आणि मग तो विचारत असतो कुठे मिळते. आता त्या गावातलेही विचार करतात की आम्हाला लग्न व्यवस्थितपणे पार पाडायचं आहे, म्हणून व्यवस्थितपणे जर पार पाडायचं आहे तर रस्ता त्यांना सांगून चालणार नाही, कारण त्यांना जर रस्ता दाखवाल आणि त्यांनी जर काही घेतली तर त्यांच्यावर विश्वास कोण ठेवणार की हे व्यवस्थितपणे कार्यक्रम पार पाडून देतील म्हणून. कधी काय त्यांच्या अंगात येईल सांगू शकत नाही आणि त्या माणसाला जाणीवही नसते. आपण काय करतोय ही त्यांना कळत नाही, आपण काय केलं पाहिजे ही त्यांना कळत नाही. म्हणजे कुठेही जाऊ द्या त्यांना फक्त तेवढंच दिसत असते. फार फार पूर्वीची गोष्ट आहे, कित्येक बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेला वाहनही खूप कमी होती आणि मोबाईल वगैरे दूरध्वनी भ्रमणध्वनी हे काही नव्हतं, आणि जरी असेल तरी कमी प्रमाणात. एकदम दूरध्वनी होती पण कमी प्रमाणात, भ्रमणध्वनी तर नव्हताच त्यावेळेला. त्यावेळेची अशी एक गोष्ट आहे की म्हणे त्यावेळेला कसं असायचं, एखाद्या गावामध्ये जर मैत झाला तर त्या मैताचं सांगायला असं लोक पाठवायची, म्हणजे इकडे अमक्याला पाठवलं, तिकडे तमक्याला पाठवलं, ह्या गावाला याला पाठवलं, त्या गावाला त्याला पाठवलं, आणि मग ज्या वेळेला ती माणसं त्या गावाला पोचतील सांगतील आणि मग ती माणसं इकडे येतील, म्हणजे त्यावेळेला खूप वेळही लागायचा, 12-12 14-14 तास जायचे, काही वेळेला अजून जास्त वेळ लागायचा मयत नेण्यासाठी, अग्नी देण्यासाठी. अशाच प्रकारे एका माणसाला पाठवलं, म्हणे तू अमुक गावाला जाऊन त्या माणसांना सांग की अमुक अमुक आपल्या गावातले हे आणि ते गेले म्हणावं. आता तो माणूस नेमका गेला, घ्यायची सवय होती त्याला, त्यामुळे मध्यभागी रस्त्याला जाताना मध्येच थांबला आणि थोडी घेतली त्याने. म्हणजे त्याला हेही कळत नाही की मी आता मैताचं सांगायला चाललोय, आता तरी थोडा कंट्रोल करायला पाहिजे. तिथे कंट्रोल वगैरे काय नसतंय. ते पूजेला गेले तरी ते विचारतात तुमच्या गावात कुठे मिळते का. अरे पण तू सत्यनारायण पूजेला आलेला आहे. त्यांना म्हणजे या गोष्टीची काही वाटतच नाही, कारण सवयच लागलेली असते त्यांना, तो नादच लागलेला असतो. त्यामुळे त्यांना असं काही वाटत नाही. उलट ते विचारतात, त्यांना वेगळं वाटतंय की अरे हा पूजेला आलेला मनुष्य विचारतोय,
सवय असते ती, त्यांना ती प्रॅक्टिस पडलेली असते, सराव पडलेला असतो त्यांना. कुठेही गेले तरी काय नाही म्हणतात ते असो. पण मग त्याने मध्यभागी गेल्यानंतर काही 2-4 गाव ओलांडल्यानंतर मध्य रस्त्यात गेल्यानंतर त्याने थोडी घेतली आणि मग पुढे चालायला लागला तो. आता झालं असं की ते घेतल्यानंतर त्याची थोडी अंगावर आली, जायला त्याला उशीर झाला, संध्याकाळ झाली, थोडा दिवस मावळतीला आला. अशा वेळेला तो त्या गावाला पोहोचला. आता त्या गावाला पोहोचल्यानंतर हा ड्रिंकिंग करूनच तिथे गेला होता, पिऊनच तिकडे गेला होता. त्या लोकांनी विचार केला की कुठेतरी गेला असेल, इकडे आलाय, बऱ्याच दिवसांनी आलाय. त्याला पाय धुवायला पाणी दिलं, त्याचा चांगला पाहुणचार केला, त्याला वस्तीला ठेवून घेतलं, त्याचं जेवण चांगल्या प्रकारे, आता एवढ्या दिवसांनी पाहुणा आलाय म्हटल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे त्याचा पाहुणचार केला. तोपर्यंत तो किक मध्येच होता. त्या जी घेतली होती त्याची तंद्री त्याला होती. झोपून पण घेतलं त्याने तिथे. आणि सकाळी उजेडल्यावर ज्या वेळेला उठला त्यावेळेला त्याने सांगितलं, अरे म्हणे मी मैताचं सांगायला आलो होतो. तोपर्यंत इकडे सगळं आवरलं होतं. अग्नी देऊन आणि दुसऱ्या दिवशी राखाडीच्या कार्यक्रमालाच ती माणसं पोहोचली त्या ठिकाणी. म्हणजे एखादा त्या विषयाधीन झालेला मनुष्य, एखादा त्या वासनेअधीन झालेला मनुष्य, त्याला हेही कळत नाही की मी काय करतोय, जे करतोय ते चांगलं करतोय की वाईट करतोय हेही कळत नाही. जे समर्थांनी या ओवीमध्ये मांडलेलं आहे, भ्रांत, अवगुणी, अवलक्षण, आता ह्यांच्याबद्दल जर सांगायला गेलो, ह्यांच्याबद्दल जर बोलायला गेलो तर खूप खूप प्रकार आहे त्यांच्यामध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी भ्रांत, अवगुणी, अवलक्षण पाहायला मिळतात. म्हणजे गेली आयुष्यभर जे दोघे भाऊ बोललेच नाहीत, म्हणजे कित्येक वर्ष, जे दोन भाऊ कित्येक वर्ष जेथपासून त्यांची लग्न झाली, लग्न झाल्यानंतर ते वेगळे निघाल्यानंतर काय खटके उडले, तेथपासून ते बोललेच नाहीत एकमेकांशी. उलट त्यांच्या आई वडिलांना असं वाटत होतं की हे बोलतील तर बरे आहेत, यांनी एकमेकांशी बोलावं, एकत्र राहावं, कमीत कमी एकत्र नाही राहिले तरी चालतील पण एकमेकांशी बोलावं, एकमेकांच्या सुखदुःखाची विचारपूस करावी, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करावी आणि एकमेकाला चांगल्या प्रकारे सहकार्य करावं, असं त्यांच्या आई वडिलांना वाटत होतं. गेली 25-30 वर्षे जे दोन भाऊ एकमेकांशी बोलले नाहीत, त्यांचा बोलण्याचा योग कधी आला? त्यांच्या वडिलांच्या मैतावर, मृत्यूच्या वेळी. लोकांना समजू नये, सगळ्याच लोकांना कळू नये म्हणून त्या ठिकाणी त्यांनी एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. एक जाणीवच संत करून देतात की अरे तेच जर वडील असताना एकमेकांशी बोलले असते तर त्यांना किती आनंद वाटला असता. म्हणजे ह्यांच्या बोलण्यासाठी वडिलांचा मृत्यू महत्वाचा होता का? छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा विचार करत नाही माणसं. आणि असे अनेक प्रकार असतात, त्यांचे अनेक प्रकार आहेत. भ्रांत, अवगुणी, अवलक्षण. बरं, उभ्या आयुष्यात आपण काय करावं हे मनुष्य कळत नाही माणसाला. कशा प्रकारे राहावं, कशा प्रकारे जगावं, म्हणून संतांनी सांगितलेलं आहे. माणसाची अवस्थाच अशी आहे की जगण्याची सोय करता करता माणसाचं आयुष्य निघून जातंय, मरण्याची सोय त्याला करायलाच मिळत नाही. जगण्याची सोय करता करता त्याचं आयुष्य निघून जातंय. आशेने मनुष्य जगत असतो ना, त्याला असं वाटतंय उद्या तरी माझी इच्छा पूर्ण होईल, समाधान प्राप्त होईल, माझी आशा पूर्ण होईल. अशा प्रकारे जगण्याची सोय करता 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 आयुष्य निघून जातंय आणि मृत्यूची सोय करता येत नाही. शेवटची वेळ येते तरीही तो जायला मागत नाही, तरीही त्याला कळत नाही की आता मला मृत्यू आलेला आहे, मला जायचंय, आता मला निरोप घ्यायचा आहे. शेवटी वासने संगेच मनुष्य जात असतो आणि वासने संगे गेल्यानंतर वासने संगेच परत जन्माला यावं लागतंय. पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जठरी शयनम. वासने संगे जन्म घेणे लागे, अशा प्रकारे संतांनी मांडलेला आहे. म्हणून ह्या
रहाडगाड्यातून जर आपल्याला मुक्त व्हायचं आहे तर त्यासाठी संतांचं श्रवण पाहिजे, हे निरूपण पाहिजे, प्रवचन श्रवण केलं पाहिजे, कीर्तन श्रवण केलं पाहिजे, संत संग अखंड शेवटच्या श्वासापर्यंत संत संग पाहिजे. असो, भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण, धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती. या ओवीवर आपल्याला चिंतन करायचं आहे. भाग क्रमांक 167 मध्ये तत्पूर्वी झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करून, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून आजच्या या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.